3. नमस्कार रसिक हो. या आधीच्या चौथ्या सत्रामध्ये आपण थोर समाजसेवक अण्णासाहेब अर्थात विश्वनाथ शिवमूर्ती तोडकर सर यांची आपण मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमध्ये आपण मराठवाडा लोकविकास मंचचं रूपांतर हे महाराष्ट्र लोकविकास मंचमध्ये कसं होत गेलं, त्यासोबतच महिलांचं सशक्तीकरण, एकल महिलांचं संघटन, त्यांचा विकास, त्यांची सामूहिकरित्या इथं साजरी होत असलेली भाऊबीज, आगळीवेगळी भाऊबीज, त्यासोबतच इतर जे असे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने आपण सविस्तर मुलाखत ही सरांची आपण घेतली. आता या सत्रामध्ये जो उर्वरित असा भाग आहे तो महत्त्वाचा आहे. आपला हा एकूण जीवन प्रवास, यामध्ये आपल्या कुटुंबियाचं जे मोल आहे ते तर आहेच आहे, परंतु ज्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करावी अशी व्यक्ती, त्यांच्याबाबत आपण सांगावं. बरोबर आहे. सामाजिक कामामध्ये काम करत असताना आणि या विचार प्रक्रियेमध्ये घडत असताना निश्चितपणे शाबासकीची थाप, वैचारिक पाठबळ, अनमोल साथ, कठीण प्रसंगात मार्गदर्शन, प्रवासामध्ये येणाऱ्या अडथळ्याला हळुवारपणे अलगदपणे अडथळा दूर करून तू जा पुढे असं म्हणणारा आवाज, असे अनेक जे व्यक्तिमत्व आहेत ते व्यक्तिमत्व माझ्याही आयुष्यात निश्चितपणे आहेत आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं ही निश्चितच एक चांगली गोष्ट आहे. अशी ठळक नाव असतं तरी साधारणतः याच्यामध्ये मी सामाजिक क्षेत्रामध्ये जो आलो, सामाजिक जाणीव प्रकल्प चालवणारे आणि युवकांना सामाजिकतेचे धडे देणारे श्रीयुत विलास चापेकर यांचा वैचारिक प्रभाव आणि वैचारिक रसद आम्हाला मिळाली, ज्याच्यामध्ये आम्ही पुढे त्या वैचारिक धारेवरती अत्यंत सक्षमपणे चालत राहिलो. त्यानंतर पुण्यामध्ये अफार्म नावाची एक मोठी संस्था आहे. अफार्म ही स्वयंसेवी संस्थाची संस्था म्हणून रजिस्टर झालेली ऐतिहासिक काम करणारी अशी संस्था आहे. त्या संस्थेचे प्रमुख त्यावेळेस अत्यंत सक्षमपणे पाठीशी अनेकांच्या उभे राहणारे डॉक्टर मुकुंद घारे म्हणून होते. ते नेहमी असं म्हणायचे की मी दगडाचा आणि मातीचा डॉक्टर आहे. तर इतकं भारी ते. कोणत्या गावचे? ते पुण्यातलेच, भंडारकर रोडला राहते, परंतु प्रचंड मोठं व्यक्तिमत्व. तर त्यांच्याविषयी निश्चितच कृतज्ञता व्यक्त करीन. त्याबरोबरच मानवलोकचे द्वारकादास लोहियाताई, दोघाही उभयतांचं अत्यंत अनमोल, शैलाताईंचं अनमोल असं सहकार्य, पाठिंबा, आधार माझ्या एकूण कामाला मिळालेला. आपण बऱ्याच आला असतात सर मानवलोकला. बहुतेक आपली सर बहुतेक भेट झाली असेल असं वाटतं मला. झाली असेल, नक्की झाली असेल. बऱ्याच वेळेला मी तिथे यायचो. तर त्यांची निश्चितपणे मोठी मदत झालेली आहे. वैचारिक कामाच्या मध्ये आणि सामाजिक काम करताना, चळवळीचं काम करताना एक मोठा भाऊ, ज्येष्ठ भाऊ या नात्याने ॲडव्होकेट एकनाथ आव्हाडांची खूप मोठी आपल्याला आधाराची बाजू, भक्कमतेची बाजू त्यांनी नेहमीच माझ्यासाठी उभी केली. त्यामुळं अत्यंत मित्रत्वाच्या भावनेने एकमेकांना साथ देत देत काम आम्हाला करता आलं. मुंबईचे विधायक संसद म्हणून एक संस्था आहे, त्यांचे विवेक पंडित आहेत. त्यांनीही अनमोल सहकार्य अत्यंत अडचणीच्या काळात मला केलं. मित्रपरिवारामध्ये अत्यंत अनमोल साथ
जीवाभावाची साथ देणारे मित्र लाभले की ज्याने मला कधी जर खचलो असेल तर त्या खचलेपणातली नवी उभारी देणारी जी ऊर्जा मला मिळाली त्यामध्ये श्रीमंतिनी खोत, सीमाताई खोत म्हणून आहेत मैत्रीण, अत्यंत सक्षमपणे आजही ती माझ्या पाठीशी उभी राहते आणि पाठबळ देते. तिच्या साथीला, सहकार्याला, मदतीला कधीच विसरता येत नाही. सुभाष तगारे म्हणून माझा जीवाभावाचा मित्र आहे, आजही बरोबर आहे, त्यालाही मी विसरू शकत नाही. रामदास होता अत्यंत जीवाभावाचा मित्र, तो आज नाही, परंतु त्याचं जे आधार देण्याचं बळ आहे आणि आधार देण्याचं शब्द आहे आजही माझ्यासोबत आहेत. आजही इथे भूमिपुत्र वाघ म्हणून तो मला उमरग्याचा तो मला गुरु मानतो, गुरुस्थानी मानतो. पण त्याचं नाव, मूळ नाव त्यांचं रोहिदास वाघमारे असं आहे, परंतु त्यांनी स्वतःचं नाव भूमिपुत्र वाघ असं केलेलं आहे. अत्यंत समाज विकास संस्था आणि त्याची खंबीर साथ नियमित असते. रमेश भिशे म्हणून आहे, तोही माझ्याच बरोबर घडला, लहानाचा मोठा झाला, सोबत आहे. त्यांनी नेहमीच पाठबळ, त्याच्या एकूण ह्याच्यामधून साथ मिळते, संगत मिळते. असंख्य लोक आहेत या संपूर्ण प्रवासामध्ये ज्यांना मला विसरता येत नाही. अशा अनेक व्यक्ती ज्या आत्ता आपण सगळ्यांची नावं वेळेच्या गोष्टीमुळे शकणार नाही, परंतु निश्चितपणे महाराष्ट्रातले अनेक नामांकित लोक आहेत की ज्यांच्या सपोर्टमुळं मला निश्चितपणे सामाजिक कामामध्ये कणखरपणे उभं राहण्याचं बळ मिळालं. त्याच्यात संपूर्ण कळंबमधली पत्रकार मंडळी आहेत, अत्यंत मोलाचं काम केलं आहे. मी जे करतो आहे ते त्याच्यात मौलिक साथ फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यांनी दिलेली आहे. सगळेच पत्रकार मित्र आहेत. त्याच्यात जसं सतीश टोनगे आहे, तसे अशोक शिंदे आहेत, तसे संपूर्ण या सगळ्या ह्याच्यामध्ये बालाजी बाप्पा अडसूळ असतील, आमचे सुभाष घोडके असतील, त्यानंतर आमचे मुन्ना धोंगडे, शीतल धोंगडे असतील, तर अंक दाखवतो. बोला सर. हां अशी सगळी असंख्य मित्र परिवार आहेत. त्यानंतर माझ्याबरोबर काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांनी माझा जो 61चा गौरवांक निघाला त्याच्यात असंख्य अनेकांनी त्याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे. साप्ताहिक साक्षी पावनज्योत इथलाच आहे, इथलाच पेपर आहे. माननीय विश्वनाथ अण्णा तोडकर 61/16 विशेषांक 2024. याचे संपादक याचे प्राध्यापक अविनाश घोडके. त्याचे संपादक आहेत सुभाष घोडके. अच्छा. अविनाश घोडकेचे वडील. इथलं हे वाचावंसं वाटतं आहे. विश्वनाथ तोडकर आद्याक्षर जे आहेत त्यापासून अविनाशनी केलेली कविता आहे ती. असं काय लिहिले बघा. विश्वनाथ तोडकर. विश्वास एकल महिलांचा, विश्ववास असं पण केलं आहे, एकल महिलांचा. श्वास विधवा परित्यक्तांचा. नाथ अनाथ महिला बालकांचा. थरकाप अन्याय अत्याचाराचा. तोरण समाज परिवर्तनाचे. डरकाळी पर्यायाची. करुणाशील प्रज्ञा तथागताची. रवी शांत मन मिळावू स्वभावाचा. खूप समर्पक शब्दामध्ये यांच्याबाबत लिहिलं आहे आणि विविध मान्यवरांचे लेख यामध्ये आहेत. त्याबद्दल आपण पुन्हा बोलणार आहोत. त्याचंही वाचन इथं होईल. खूप चांगला अंक काढला आहे हा सर. याशिवाय आणखी मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपल्याला पुरस्कार मान सन्मान हे भेटलेले आहेत. तर त्याआधी बाबा आमटेंची आठवण, बाबा आमटेंची भेट आपली झाली होती का, कुठं झाली होती? बाबांची आणि माझी
तसे एका कार्यक्रमात एका बाबांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो त्यांच्या अनुभवला. व्याख्यानाला. हां, तर तेव्हा माझी भेट होती. परंतु प्रत्यक्ष बाबांच्या जास्त संपर्क झाला. बाबांच्या मुख्य कामात प्रत्यक्ष सहभागात मी कधी आलो नाही. हां, हां. पण त्यांचं जे काही काम हम्म. कार्य त्याची एकूण कार्याची गाथा याच्याबद्दल निश्चितच वाचून मी प्रभावित होतो. आजही आमचे जे मित्र आहेत या ठिकाणी बीडचे दत्ताभाऊ बारगजे, हो हो. दत्ताभाऊ बारगजे हे बाबांच्या मुशीतून तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. दीपक नागरगोजे पण का? हं? दीपक नागरगोजे सुद्धा त्यात तयार झाले आहेत. हो हो. दीपक नागरगोजे माझे मित्र आहेत, दत्ताभाऊ माझे मित्र आहेत आणि आम्ही सगळे एका परिवारात राहून आज आम्ही काम करतो. दत्ताभाऊ आणि त्यांनी चालवलेलं काम त्याच्याबद्दल मला प्रचंड आत्मीयता आहे. ते जे काम करतात त्याच्यावरून निश्चितपणे बाबा आमटेंच्या कामाची आणि कामातल्या एकूण तिथल्या संपूर्ण मूल्यात्मक भावनांची कल्पना निश्चित येते. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक जे प्रभावशील व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला बाबांच्या विषयीची आत्मीयता आहे. तर ती निश्चितपणे मला आत्मीयता आहे. राष्ट्र सेवा दलातल्या मंडळींची माझ्या वैचारिक गोष्टीवरती आणि जडणघडणीवरती जी परिणाम झाले ती सगळी बाजू मला अधिक जवळून बघता आली. जशी पन्नालाल भाऊ सुराणा आहेत, डॉक्टर बाबा आढाव आहेत, गंबा सरदार आहेत, यदुनाजी तत्ते आहेत, गप्र प्रधान आहेत. तर यांचा सहवास मात्र निश्चितपणे लाभला. त्यांच्या काही कुठल्या आठवणी सर कोणाबद्दल? निश्चितपणे आम्ही एकदा गप्र प्रधानांच्या घरी गेलो. सदाशिव त्यांना व्याख्यानाला बोलवायचं होतं सदाशिव पेठेमध्ये. तर वरती गेलो, गेलो. अरे आलात का? छान छान, बसा. तुमच्यासारख्या मुलांनी असं सामाजिक कामामध्ये येत आहे, कौतुकच आहे तुमचं. हां, तू काय करतो? मी सर आता शिकतोय शाहू कॉलेजला. हां, तरी सामाजिक कामात येतोस? अरे वा, तुझं कौतुक आहे. मग आतमध्ये गेले. मग खाल्लत का काही पोरांनो? थांबा, मी आता तुमच्यासाठी खायला आणतो. तर आतमध्ये गेले स्वतःहून. एवढी मोठी केळी होती, घेऊन आले. हे केळी खायची? हां, खाल्ली. बघू बरं ती साल इकडे. लगेच ते त्यांनी स्वतः म्हटलं, केवढी मोठी माणसं, किती साधी. त्यानंतर अत्यंत साधा आणि साधारण व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव आहे तो पन्नालाल भाऊंचा. फार साधं व्यक्तिमत्व पण उत्तुंग व्यक्तिमत्व. इथे खूप वेळा आले. आपलं घर त्यांची संस्था आहे, आपण बघू शकता. त्यांनीच उभं केलं अनाथांसाठी. त्यांच्या विचाराचा प्रभाव बाबांचा. बाबा एक गाव एक पानवठा, किती मोठी त्यांचं आम्हाला पंचायतीच्या कामामध्ये आम्ही खूप वेळा तिथे जातो, बघतो. तर ते समाजवादी मंडळी जी आहे ते समाजवादी मंडळींचा आणि समाजवादी विचारांचा त्यामुळं जरा जास्त प्रभाव तुमच्या विचारावरती आहे, माझ्यावरती पडला. आणि चळवळीचा त्याच्यामुळे जरा जास्त अंगात ते बळ आलं. एक तोड संदर्भ सांगू इच्छितो. एक गाव एक पानवठा ही चळवळ त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रभर चालली. यावर आधारित घटडोईवर घटकमरेवर हे नाटक गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक अंबाजोगाईचे प्राध्यापक राधा अरगडे यांनी लिहिलं आणि त्याचे प्रयोगसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यावेळेस झालेले आहेत आणि या चळवळीसाठी पण ते पोषक ठरलेले आहेत. बरोबर, हा एक भाग. दुसरा भाग, गप्र प्रधान यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. त्यांची लेखमाला ही सकाळमध्ये खूप वर्ष चालली, त्यावेळेस पण मी ती वाचली होती. आणि साधनेच्या अंकात ते लिखाण करायचं, साधनेच्या अंकामध्ये पण. आणि प्रधान मास्तरांची काठी याबाबतही लेखन बरेच आलेलं आहे. खूप शिस्तप्रिय व्यक्तिमत्व. स्वातंत्र्याचे महाभारत हे पुस्तक त्यांचं आपण वाचलं पाहिजे, कारण स्वातंत्र्य संग्राम हा त्यांनी जवळून वाचलेला आहे, अनुभवलेला आहे. आणखीन सर कुठल्या आठवणी कोणाबद्दलच्या असतील तर अशा व्यक्तींच्या?
एस एम जोशींना बघायचा योग नाही मला नाही आला. एस.एन. जोशींचा योग नाही आला किंवा तेव्हा मी लहानच असेल. कुठले साहित्यिक सर, पु ल देशपांडे किंवा असे कोणी आणखीन? पु ल देशपांडेंचा पण तसं योग नाही. कुठले समजा तमा मिराजदारा किंवा असे कुठले विशेष एक विचारतो सहज, जसे गंभार सरदार साहित्यिकच आहे. साहित्यिकच आहे ही सगळी मंडळी. आता साहित्यिकच आहे, साहित्यिकच आहेत. त्याच्याशिवाय जब्बार पटेलांशी सहभागात आला. जब्बार आमच्या पथनाट्याच्या स्पर्धेला त्यांना परीक्षक म्हणून बोलवलं होतं. त्यांनी आमचं भरभरून कौतुक. त्यावेळेस आम्ही जी पथनाट्याची चळवळ उभी केलेली होती आणि अत्यंत झोकून देऊन जे काम आम्ही करत होतो त्याबद्दल त्यांनी आमचं भरभरून कौतुक केलं होतं. कॉलेजच्या जीवनात मी कॉलेज असताना प्राध्यापक विना देव या साहित्यिक आहेत स्वतः आणि गोणी दांडेकरच्या कन्या आहेत. तर त्यांचाही सहवास आणि थोडासा जो शिक्षक म्हणून असेल किंवा प्राध्यापिका म्हणून असेल तो सहवास त्यांचा मला मिळालेला होता. आणि अशी अनेक मंडळी आहेत. महामानवांच्या चरित्राचा, व्यक्तित्वाचा, विचारांचा प्रभाव हा कोणत्या कोणत्या पडलेला आहे, विशेषतः महाविद्यालयीन काळामध्ये म्हणा किंवा नंतर सामाजिक क्षेत्रात जेव्हा मी सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा काम करायला लागलो आणि दलित, भूमिहीन, कष्टकरी, उपेक्षित वर्गाची ज्या वेळेला मी बाजू मांडता मांडता मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावले. ही एकमेव अशी महामानवाची उत्तुंग प्रतिभा असलेली, संपूर्ण जगामध्ये जिचा लौकिक आहे आणि लौकिक म्हणून गाजलेली, तमाम भारतातल्या दीनदलितांना आपली वाटणारी, दैवत वाटणारी कर्तृत्व गाथा, यशोगाथा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही एकमेव यशोगाथा आणि कर्तृत्वगाथा व्यक्तिमत्वाची अशी आहे की जेवढे जगामध्ये नेते, प्रेरक, थोर, विचारवंत, कर्तृत्ववंत होऊन गेले त्यापैकी एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे आहेत की ज्याच्यावरती करोडो गाणी लिहिलेली आहेत. ते एकमेव व्यक्तिमत्व आहे, एकमेव. एवढी गाणी कोणावर नाही. आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, त्याबरोबरच महात्मा फुल्यांचा विचार. माझ्या कामामध्ये मी नेहमी फुलेंना पाहतो, कारण मी मुलांसाठी काम केलं, मी परित्यक्तासाठी काम करतोय, मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय, मी शिक्षणाचं काम करतोय, मी शेतीचं काम करतोय. निश्चितच त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला महात्मा फुलेंचं काम दिसतं. आणि म्हणून महात्मा फुले, तात्यासाहेब, सावित्री माता ही माझ्या वैचारिक आणि कामाच्या संपूर्ण ज्या प्रवासातलं एक मूळ मुख्य अधिष्ठान आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव मला स्वतःला जास्त प्रभावित करतो. त्यामुळं फुले, शाहू, आंबेडकर ही जी काही पुरोगामी विचाराची रसद आहे त्याचा निश्चितपणे मी पाईक आहे. आणि मला त्या रस्त्यावरचं माझं काम वाटतं किंवा त्या रस्त्यावरती मी चलतोय असं मला वाटतं आणि ते माझ्या कामातून दिसतं. निश्चित म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार सर आहेत. मला वाटतं फुल्यांचा आणि तुमचा आणखी एक समान धागा असेल सर. जरूर. महात्मा फुले म्हणजे जात धर्मपंथ न मानणारे आहेत, परंतु जन्मानं ते वाटतं माळी समाजाचे. बरोबर. मी माळी समाजाचा हात बहुतेक म्हणजे हा पण धागा याच्यामध्ये आहे. आणि कितीतरी असे समान घटक आहेत दोघांच्याही कार्यामध्ये, हे आपण समजावून घेतलं पाहिजे.
कुठल्या पुस्तकांचा प्रभाव सर आपल्यावर पडत गेला? पुस्तकं महामानवांचे म्हणा किंवा साहित्यिकांचे म्हणा, विचारवंतांचे. बरोबर. मी समग्र वाङ्मयामध्ये फुले वाङ्मय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाङ्मय या दोन विचाराच्या वैचारिक जी संपूर्ण त्यांची रसद आहे आणि पुस्तकं आहेत त्यांनी निश्चितपणे मी प्रभावित आहे. या संपूर्ण याच्यामध्ये साहित्यिकच्या एकूण ह्याच्यामध्ये मला लिखाण अधिक जे प्रभावित करतं ते ज्यांनी छावा कादंबरी लिहिली, ज्यांनी महाभारतामधल्या कर्ण मृत्युंजय शिवाजी सावंत ती कादंबरी लिहिली, तर या कादंबऱ्या फार प्रभावितपणे त्याची जी काही मांडणी आहे भाषा तर म्हणजे फार कमाल, तर त्या भाषेने मला प्रभावित केलं, त्या ग्रंथाने मला प्रभावित केलं. मी छावा दोनदा वाचली, मी मृत्युंजय दोनदा वाचलं. सो मला ते त्यांचं लिखाण मूर्तिवंत, शब्दबद्ध, त्यामुळं मी माझं लिखाण करताना, माझं व्यक्तिमत्व लिखाण करताना ती धाट मी पकडली की ती साधारणपणे कथानक लिहिताना कथानक डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. कथानक असावं, ते वर्णनात्मक नसावं. तर ते मला जास्त आवडलं. त्या दोन कादंबऱ्या मला निश्चितपणे मनापासून भावल्या. शिवाजी सावंत यांची मुलाखत घेतली होती तेव्हा सुद्धा हाच मुद्दा होता की भाषा तुमची एवढी प्रभावी कशी काय, तर वाचन हे आहे आणि दुसरी गोष्ट ध्यास. मला कर्ण साक्षात करायचा होता, तर कित्येक वेळेस ते कुरुक्षेत्र त्या भागामध्ये जाऊन आले, कित्येकांच्या मुलाखती घेणं, ज्यांनी यावर संशोधन केलं आहे. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्यांची मृत्युंजय ही कादंबरी कर्णाच्या जीवनावर आधारित प्रकाशित झाली. कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या वतीनं ही प्रकाशित झाली होती. आणखीन उपरा लक्ष्मण मानेंची उपरा कादंबरी ती खूप कॉलेजेस असतानाच वाचली होती, त्यामुळे तिचंही छान मनावरती प्रभाव. श्यामची असणारच आहे. श्यामची आई तर अगदी लहानपणी वाचली आहे, ते त्याचं बाल मनावरती असतं, साहजिकच निश्चितच आहे. तर अशा एकूण याच्यामध्ये महात्मा गांधींचा पण म्हणजे मी महात्मा गांधींच्या वाचनाच्या ह्याच्यामध्ये फार कमी या प्रभावित गेलो. मी थोडासा सेवादली विचाराचा असल्यामुळे त्या ढाच्यामध्ये मी जास्त व्यस्त झालो त्याच्यामध्ये. पण हे निश्चित आहे, आणि गांधीवादाचा प्रभाव सुद्धा याच्यामध्ये आहेच समाजाच्या विचारामध्ये निश्चितपणे, मानवतावादीच सगळा निश्चितपणे. की महात्मा गांधींची जी संकल्पना आहे लोकशाहीची, समाज अभिसरणाची, ती निश्चितपणे चांगली. शिक्षणाची व्याख्या जे आत आहे ते बाहेर काढणे, ड्रॉ आउट असं त्यांनी गांधीजींनी म्हटलेलं आहे. बरोबर. आणि 3Hचा विकास हेड, मेंदू, हर्ट, हृदय आणि हँड यांचा विकास. आपलं जे कार्य आहे सर, आपण जे केलं वंचित घटकांसाठी, हेच तर केलेलं आहे आपण. बरोबर. विशेष म्हणजे बरोबर. त्याला मी भाषणामध्ये नेहमी असं म्हणतो, त्याला म्हणतो मी ट्रिपल एम. येस, ट्रिपल एम. हे ट्रिपल एम सक्षमीकरणाची जी गोष्ट आहे, ट्रिपल एम म्हणजे ट्रिपल मन, मस्तक, मनगट. मन मजबूत झालं पाहिजे, मस्तक तल्लख झालं पाहिजे, बुद्धिमान झालं पाहिजे, आणि मनगटात रग आली पाहिजे. त्यामुळे मनगटात रग पाहिजे, मस्तक तल्लख पाहिजे, आणि मनामध्ये आपल्या एक जोश पाहिजे. त्यामुळे ह्याला ट्रिपल एमची भूमिका मी मानतो, मन, मस्तक, मनगट. नक्की. खूप खूप चांगला विचार आहे सर. गांधीजींनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की विशिष्ट कार्यक्षेत्र म्हणजे आपलं जीवन जे आहे याला पण मर्यादा आहे. या विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट कार्यक्षेत्र निवडा आणि तिथं तुमची ऊर्जा तिथं केंद्रित करा, जसं तुम्ही कार्य करू शकाल. तसं सर करत आलेले आहे.
की वंचित उपेक्षित घटक जो आहे त्यांच्यासाठीचं हे कार्य आहे. आणि या कार्याची दखल वेगवेगळी वृत्तपत्र असतील, सोशल मीडिया असतील, प्रसारमाध्यमं असतील, प्रिंट मीडिया, व्हिज्युअल मीडिया हे सगळे घेत आलेले आहेत. निश्चित. परंतु सुरुवातीपासून जर आपण बघत गेलो तर पुरस्कार हे सरांकडं चालत आलेले आहेत. अशा ठळक पुरस्कारांचा उल्लेख आपण सर करूया. पुरस्काराच्या पातळीवरती मला दिल्ली स्तरावरती एक नॅशनल अवॉर्ड, एक ह्युमन राईट अवॉर्ड वा, ते मिळालं. त्याच्यानंतर केव्हा सर ते मिळालं मला 2005 ते असेल? अच्छा. 2005ला. आणखीन त्यानंतर मला जसं मी सुरुवातीला सांगितलं की मराठी पत्रकार संघ उस्मानाबाद त्यांनी मला पुरस्कृत केलं. विलास देशमुखांनी, आपल्या माननीय विलासराव देशमुखांच्या हस्ते. त्यानंतर कुठला हा पुरस्कार? मराठी पत्रकार संघाचा, म्हणजे लातूर का? धाराशिव. अच्छा, बरोबर. धाराशिव. त्यानंतर आमचं अखिल भारतीय माळी महासंघ आहे, तर त्यांनी समाजाचं एक सामाजिक कार्यातलं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून एक मोठा पुरस्कार दिला त्यांनी केला आणि नागरी सन्मान त्यांनी दिला. त्यानंतर बोला सर, मी आलो. हो, बोला. त्यानंतर मेडल होते बघा. ठीक आहे, आपण नंतर व्हिडिओ बनवूया मेडलचा सर्व. बोला सर. त्यानंतर हैदराबाद, आंध्र प्रदेशामध्ये एक नामांकित संस्था आहे जी इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस म्हणून नॅशनल लेवलला काम करते. तर त्यांनी मला महिलांचं आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्यातलं सर्वात मोठं चांगलं काम म्हणून त्यांनी एक मोठा पुरस्कार दिला. त्यानंतर मागच्या वर्षी पुन्हा कळंब पत्रकार संघाने कळंब पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार त्यांनी मला देऊन येत चाललेल्या कामाचं कौतुक केलं. त्यानंतर कोल्हापूरची वीरशैव माळी लिंगायत मोठी संघटना आहे, तर त्यांनी नागरी सत्कार करून समाजातलं एक सामाजिक कार्यातले आदर्श व्यक्ती असं म्हणून त्यांनी पुरस्कार केला. तर अशा पद्धतीचे पुरस्कार साधारणपणे कौतुकाचा भाग आहे. तो सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी केलेला कौतुकाचा तो भाग आहे निश्चितपणे. सरांची जी संस्था आहे पर्याय, तिथला परिसर मी बघितला. होतं काय की सामाजिक कार्य म्हटलं की आपल्या डोक्यापुढं अनाथ मुलं, तिथं त्यांची सोय, ते सगळं ते बघितलं की सामाजिक कार्य खूप मोठं आहे असं वाटतं. आणि ते असतंच नाही असं नाही आहे. परंतु सरांचं सामाजिक कार्य इतकं विखुरलेलं आहे मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जे नवजीवनाच्या माध्यमातून हजारो घरामध्ये हे दिसतं आहे. तो भाग आहे. आणि याचा सगळा जो काही एकूणच सगळा ज्याचा लेखाजोखा जो आहे तो इथं आपण बघू शकतो. फोटोच्या माध्यमातून, वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून, अभिप्रायाच्या माध्यमातून, तेही मी सांगू इच्छितो आहे. सर, आता हे तुम्ही हे सगळे आपल्या जीवनाकडं मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं आहे? ते काही करायचं राहून गेलं आहे का? कृतार्थ वाटतं आहे का? आणखी काही ते करायचं राहून गेलं होतं, करायला पाहिजे होतं ह्या काळामध्ये, असं काही वाटतंय का आपल्याला? तर नाही, आता माझ्या सामाजिक कामाच्या प्रवासामध्ये ज्या ज्या घटकांबरोबर काम करायचा मनात संकल्प होता, त्या सर्व घटकांच्या बरोबरती मी निश्चितपणे काम करतो आहे. एक नक्की जाणवतं की मला गायरानाची चळवळ, महिला हक्काची चळवळ, एकल महिलांची चळवळ, फेडरेशनचं काम हे करताना मला जेवढं बालपंचायतीचं काम पुढं न्यायचं होतं तर ते तेवढं जरा नेता नाही आलं. कारण बालपंचायतीची संकल्पना आम्ही निर्माण केलेली आहे आणि त्याचं कौतुक
पुण्याच्या यशदा संस्थेने पण केलं. आणि मुलांच्या मध्ये आज जर संस्कारशील गुण हे निर्माण केले, फुलवले, तर उद्याचा समाज सुद्धा संस्कारशील बनेल. अशी ती एक मोठी ऊर्जा मुलांच्या मध्ये निर्माण करण्याची गरज आहे. आणि म्हणून मुलांचं काम पुन्हा एकदा आम्ही हातात घेणार आहोत. बालपंचायतीचं काम करायचं आहे. दुसरं काम जे होतं की महिलांना राजसत्तेमध्ये आणण्याचं, महिला राजसत्ता आंदोलनाचं, तेही काम जरा बाकीच्या रचनात्मक काम करता करता ते काम जरा मागे पडलं. या 2 कामांना भविष्यात पुन्हा एकदा पुढे आणण्याची गरज आहे. आणि ते थोडंसं राहून गेलं अनेक मोठ्या व्यापामध्ये, तर तो एक भाग मला निश्चितपणे जाणवतो. आणि भविष्यातल्या माझ्या एकूण कार्यनियोजनामध्ये निश्चितपणे त्या कामाला प्राधान्य देण्याचा मनात विचार आहे. खूप चांगली गोष्ट आहे सर. आता जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना आपण काय सांगाल? तर बालपंचायतचा विषय निघाला त्याआधी आपल्याला विनंती आहे की पालकांना आपण काय सांगाल सर? पालक बरोबर. म्हणजे एक काळ असा होता की पालकत्व काय असतं हे कळण्याआधी पालकत्व कित्येकांच्या अंगावर आलेलं आहे. त्या काळामध्ये कमी वयामध्ये लग्न होत असायची, तो भाग होता. आता एकीकडं मी शिक्षण क्षेत्रामध्ये जवळपास गेल्या 27 वर्षापासून मी बघतो आहे की अतिजागरूक पालक हा एक भाग आहे, काही जागरूक नसलेले पालक असा भाग आहे, तेही बघतो आहे. तुम्ही काय सांगाल? कारण तुमचा पण कित्येक पालकांशी संपर्क आलेला आहे. पालकांचं वर्गीकरण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे केलं की एक अतिच खूप जागरूक पालक म्हणजे तो एवढा जागरूक आहे की त्याचा पोरांना त्रास होतो. नक्की. आणि एक पालक एवढा झोपलाय की काही त्याचं म्हणजे तो कधी उठतच नाही, इतका अंधारात आहे आणि त्याचं काही पोराकडे लक्ष नाही. नेमकं कुठल्या तुकडीत आहे हे पण ठाऊक नाही. तो काय करतो काही आणि कितवीत शिकतो, त्याला किती मार्क पडते. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. पालकांनी एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे, ते असं की बदललेला काळाचा प्रवाह ओळखला पाहिजे. आणि मध्यंतरीच्याच कोरोनाच्या काळामध्ये एक मोठी गोष्ट भाऊंनी म्हणजे पन्नालाल भाऊंनी मला सांगितली आणि त्याच्यामध्ये की कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ धाराशिव जिल्ह्यामधूनच 70 ते 80 पोरी अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. त्यांची शोधाशोध करून त्यांचं ज्याला आपण म्हणतो ना की काउन्सिलिंग समुपदेशन करण्यासाठी आपलं घरला आणून ठेवलं होतं. आणि इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक त्या व्हर्च्युअल आभासी जगामध्ये लोक हे आभासी जगामध्ये सत्य वाटतं तो त्या गोष्टीकडे नेण्याचं काम हे आत्ताचं मीडिया ह्या पद्धती मोबाईल हातात द्यायलाच नको आहे शिक्षण होईपर्यंत. करेक्ट. असे काही पालक आम्ही बघितले सर. बरं. की ते TV आणला, ठीक आहे, चुकून आणला. आता मुलं शिकतायत, मुलं समजा 7वी 8वीला आहेत, कुणी किंवा कुणी कॉलेजला आहे, तो TV घेतला, कपड्यामध्ये बांधला आणि माळ्यावर ठेवून दिला. त्या घरातली मुलं कुणी उत्तम डॉक्टर आहेत, कुणी उत्तम वकील आहेत, कुणी शिक्षक आहेत, हे मी बघितलेलं आहे. शिक्षकांनी केलेले प्रयोग आहेत ते नकोच आहे. ते त्याला डबडं बद्दल कित्येक म्हणजे आपल्या उपयोगाचं त्यातलं फारसं कमी आहे. बरोबर. हा भाग आहे. सामाजिक कार्यकर्ते यांना आपण काय सांगाल, ज्यांच्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा असं कार्य करतायत? मला असं वाटतं की सामाजिक संस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काल परत्वे बदलणं गरजेचं आहे. जसा काळ बदलतो आहे तसं आपलं काम बदलण्याची गरज आहे. जसा काळ बदलतो आहे तसं स्वतःला बदलण्याची गरज आहे. कारण आत्ता लोकांमध्ये एवढी जागृती आहे, लोकांमध्ये
अशा पद्धतीची लाईव्ह प्रसार माध्यमं आणि माहितीची माध्यमं असल्यामुळं माहिती खूप आता लोकांपर्यंत पोचती आहे. पूर्वी आम्ही जेव्हा सामाजिक काम करायचो तेव्हा लोकांना वर्षानुवर्ष सरकारी योजनाच माहिती व्हायच्या नाही, तर माहितीचा स्रोतच नव्हता. त्यामुळं त्यावेळेस सामाजिक कार्यकर्त्यांची लोकांना गरज वाटायची. आता आपोआप सगळी माहिती मिळते आहे. त्यामुळे सामाजिक कामाचं मोल गावात आता राहिलं नाही. गावात सामाजिक संस्था गेली की पहिला माणूस काय म्हणतो, आमच्या संस्थेचे पावतो, तुमची संस्था आम्हाला काय देणार आहे, तुमची संस्था आमच्या गावाला काय करणार आहे. कुठल्या संरक्षणासाठी आम्ही जरी गेलो तर विचारतात की शासनाची योजना काही फायद्याची आहे का, काही काय मिळणार आहे. तुमची संस्था आमच्या गावाला काय करणार आहे, म्हणजे काय काम करणार आहे, आणि तुम्ही आम्हाला काय देणार आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सरळ सरळ विचारलं जातं. आत्ता लोकांना ज्ञानाची गरज नाही, लोकांना डायरेक्ट बेनिफिटची गरज आहे. म्हणजे लोकसंस्थांना बेनिफिटची ऑफर करतात. काय देतात, जास्त प्रॅक्टिकल झाले लोक आता प्रॅक्टिकल झाले. या सगळ्या ह्याच्यामध्ये संस्थांनी हे ओळखण्याची गरज आहे की माझा पुढचा प्रवास मी कसा करणं गरजेचं आहे. त्यामुळे नेमकी कोणती काम करण्याची गरज आहे. सामाजिक समस्या नवीन रूपाने येत आहेत ना, नवीन बदलत्या नैराश्य ही समस्या आहे. बदललेल्या समाजाच्या बदललेल्या स्वरूपानुसार बदललेल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्यासाठी संस्थेमध्ये सक्षमता पाहिजे. संस्था ही टेक्नॉलॉजी फ्रेंडली पाहिजे. ते आहे. पुन्हा डॉक्युमेंटेशन एक खूप चांगलं करायला पाहिजे संस्था. टेक्नॉलॉजी फ्रेंडली म्हणजे डॉक्युमेंटेशन तिचं पाहिजे, अपडेट पाहिजे. शिवाय संस्थेकडे जी गोष्ट गावात सांगायची त्याचं अपडेट नॉलेज पाहिजे. आता अर्धवट नॉलेजच्या आधारे लोकांशी बोलू शकत नाही, इतकी चांगली रसद लोकांपर्यंत आहे. म्हणजे आता अपडेट राहण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट असते, लोक प्रचंड ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे इमोशनल बोलून आता जमत नाही. त्यामुळं वैचारिक परिपक्वता ही गरजेची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सहज मी विषंत्र करतो आहे, म्हणजे बोला वाटतं मला की लोक दान करतात, देणग्या देतात लोक. आत्ताच एक पत्रिका बघितली, संत सेना महाराजांची पुण्यतिथी येऊ लागलेली आहे आणि मग त्या पत्रिकेच्याच मागं गत वर्षी जी वर्गणी गोळा केली होती त्याचा त्यांनी हिशोब दिला होता. खूप चांगली गोष्ट वाटली. ऑडिट संस्थांचं होतं, पारदर्शी सगळा व्यवहार असला पाहिजे, म्हणजे लोकांचा विश्वास, लोकविश्वास जो आहे तो वाढला पाहिजे. हाही भाग याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. निश्चितपणे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की स्वयंसेवी संस्थांनी परावलंबी नाही राहिलं. जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभार संपला. उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत आपली संस्था चालण्यासाठी. अगदी अगदी अगदी. ही म्हण पूर्वी कैक वर्षापासूनची आहे. ती स्वयंसेवी संस्थांना कंप्लीट लागू पडते. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. म्हणजे स्वतःचं कार्य जर करायचं असेल तर दुसऱ्यावर विसंबून कसं जमेल. आपलं कार्य सिद्धीस नेण्यासाठी तेवढी क्षमता आपल्यात आली पाहिजे. आणि म्हणून दृष्टिकोन संस्थांनी बदलण्याची गरज आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा जर आपण सांगत आहात. दुसरी गोष्ट तर हे जे सध्या समस्या वेगवेगळ्या चालू आहेत, गायरान जमिनीचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत, यासाठी शिक्षण संस्था ज्या आहेत, आता संस्था चालकांची सुद्धा एक संस्था आहे असं कळलं मला. त्यांनी पण हा जनरेटा जो आहे तो हे केला पाहिजे की शैक्षणिक धोरण जे आहे याला कसा विरोध करता येईल, त्यात काय बदल करता येईल तेही बघितलं पाहिजे. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा, कारण शिक्षण हा पण एक महत्त्वाचा भाग आहे, त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गायरान जमीन असेल किंवा आणखी कुठलेही प्रश्न असतील, समस्या असतील, याबाबतचं एक ज्याला सत्याग्रह म्हणतो आपण, त्या गोष्टी व्हायला पाहिजेत, आंदोलनं व्हायला पाहिजेत. कारण आता सगळं थंडावलेलं वातावरण आहे. हां, तो एक भाग म्हणजे अतिशय सक्रिय सहभाग होणं, एकात्म विचारानं आपण पुढं जाणं
आणि संघर्षातून सत्याग्रहाच्या माध्यमातून न्याय समाजाला कसा देता येईल तो प्रयत्न आपण करत राहणं. असंच कार्य हे सरांनी केलेलं आहे. सर कार्य करत आहेत. अव्याहतपणे सरांचं कार्य चालू आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, साधारणतः आता मला वाटतं 1 ते 1:15 रात्रीचे वाजलेले आहेत. आमची मुलाखत साधारणतः 8-8:30ला सुरू, नाही 8-8:30 नाही आहे, जवळपास 6-6:30ला जवळपास आमची मुलाखत सुरू झालेली आहे. मध्ये थोडासा गॅप घेतला आम्ही, पण आम्ही कंटिन्यू बोलत आहोत. पाऊण तास 1 तास याचं सत्र असं. आता जवळपास 5 सत्र झाले. त्याचबरोबर सरांचे आत्मकथन सरांचं येऊ लागलेलं आहे. त्यातलं एक प्रकरण आम्ही इथं वाचलेलं आहे. आणखी भरभरून बोलावं असं वाटतं आहे. पुन्हा मी इथं येणार आहे. पर्याय या संस्थेमध्ये आपल्याला भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्याही मुलाखती, इथली जी कर्मचारी मंडळी आहे त्यांच्या मुलाखती आणि इथला हा सगळा परिसर, ही संस्था हे आपण बघणार आहोत. असंच भेटत राहू, बोलत राहू. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आपल्या जीवनाचा प्रारंभ आपण ओळखावा. नवीन सुरुवात आपल्या आयुष्याची आपण कशी करावी त्यासाठीचा एक खूप मोठा विचार आणि खूप मोठं कार्य आपल्या पुढं या मुलाखतीच्या निमित्तानं आलेलं आहे. हाच अट्टहास माझा असतो. जे उदात्त उत्कट जे आहे, जे मानवतेचं कार्य आहे ते आपल्या पुढं यावं, ही सद्भावना मी तर व्यक्त करतो आहे. आपल्याला हार्दिक शुभेच्छा मी देतो आहे आणि सरांचे मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो आहे. मनपूर्वक धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत. जय जगत. नमस्कार. नमस्कार.